सेकंड एक्झाम्पल आपण पाहतोय. आता सेकंड मध्ये काय दिली तुम्हाला, लिमिट जी आहे ते लिमिटला आपण थोडंसं चेंज करणार. x इज इक्वल टू पाय बाय 6 प्लस जर टी घेतला तर x तुमच्याकडे पाय बाय 6 आहे, मायनस पाय बाय 6 होईल इज इक्वल टू टी, म्हणजे 0 इज इक्वल टू टी आला. ओके, आणि ही तुमच्याकडे x ची व्हॅल्यू आली. मग लिमिट x टेन पाय बाय 6 ब्रॅकेट 2 साइन x म्हणजेच काय आहे, पाय बाय 6 प्लस टी ब्रॅकेट क्लोज मायनस 1 अपॉन पाय मायनस 6 पाय बाय 6 प्लस टी ब्रॅकेट क्लोज. ओके, आता तुम्ही फॉर्म्युला जर यूज केला कोणता, तर लिमिट x टेन पाय बाय 6 ब्रॅकेटमध्ये 2 परत ब्रॅकेट, याचा फॉर्म्युला यूज करा, साइन पाय बाय 6 कॉस टी प्लस कॉस पाय बाय 6 साइन टी ब्रॅकेट क्लोज मायनस 1. परत पाय मायनस 6 कॅन्सल, परत पाय मायनस 60 ब्रॅकेट क्लोज, परत प्लस पाय मायनस पाय कॅन्सल. लिमिट, आता इथे लिमिट जी आहे ही लिमिट थोडीशी चेंज होणार, टी टेन 0 होणार. ओके, टी टेन 0, कारण टी ठेवलाय ना आपण त्याच्यामुळे टी येणार. लिमिट टी टेन 0 परत 2 साइन पाय बाय 6 ची व्हॅल्यू होते 1/2 कॉस टी प्लस कॉस पाय बाय 6 ची व्हॅल्यू येते √3/2 साइन टी मायनस 1 अपॉन मायनस 60. ओके, आता बघा या 2 ने मध्ये जर एंट्री केली, लिमिट टी टेन 0 2 ने इंटू केल्यावर काय आलं, कॉस टी आलं प्लस √3 साइन टी मायनस 1. कॉस टी जर या साईडला गेला, बघा मायनस 6 टी, कॉस तर त्या साईडला गेला जर असेल तर लिमिट टी टेन 0 इथे काय आला, √3 साइन टी मायनस कॉमन काढला आणि 1 मायनस कॉस टी ठेवला ब्रॅकेट क्लोज अपॉन मायनस 60 ब्रॅकेट क्लोज. आला तिथपर्यंत. आता थोड्याला सेपरेट करू याचा आणि याची प्रोसेस. तर इथे जो येणार तो लिमिट ॲज इट इज राहणार, कारण लिमिट सेपरेट नाही होणार प्लस आणि मायनस साठी. तर √3 साइन टी अपॉन मायनस 60. ओके, परत हे मायनस मायनस प्लस होणार, इथे 1 मायनस कॉस टी अपॉन 60, कारण हे मायनस मायनस प्लस झाले. परत यामध्ये √3 6 आहे, या √3 ने जर रॅशनलाइज जरी करायचा प्रयत्न केलाच तर काय होईल, मायनस घ्यावर आणि 1 अपॉन इथे काय येईल 2√3 येईल, कारण इथं जर आपण या 6 ला 2 इंटू √3 इंटू √3 केलं, √3 इंटू √3 3, 3 इंटू 2 6, असं काय केलं, कारण हा √3 आणि हा √3 कॅन्सल होऊन जो उरला तो पार्ट उरला, आणि इंटू साइन टी अपॉन काय येणार 60. ओके, परत प्लस 1 मायनसला काय घेता येईल 2 साइन स्क्वेअर टी अपॉन 2 येणार, बरोबर ना. फॉर्म्युलाच आहे तो, हाफ फॉर्म्युला. आता इथे 60 आहे, बरोबर आहे, 60, 2 1 2, 2 3 6,
परत प्रोसेस काय करावी लागेल बघा तुम्हाला. याची जर लिमिट यूज करायची आणि याची लिमिट करायची तर याला पहिले फॉर्म्युलामध्ये कन्वर्ट करावं लागेल, कारण एकदाच लिमिट यूज करता येते, कारण हे प्लस मधले आहे दोघं पण. आता याची तर प्रोसेस संपलेली आहे. फक्त आताचा हा जो 6 आहे, माझ्या मते 6 यूज केला आपण, त्याच्यामुळे वापस येणार नाही. हा -1/2√3 इंटू साइन टी अपॉन टी. ओके, पण याला हा तर बनला फॉर्म्युला, हा तर 1 येतो लिमिट यूज केल्यावर. पण इकडचा यूज करण्यासाठी t/2 आहे आणि तो पण स्क्वेअर आहे, म्हणजे t/4 आपल्याला ऍडजस्ट करावं लागेल. 1/3 इंटू साइन t/2 अपॉन t/2 इंटू 1/4 आणि याचा होणार स्क्वेअर. कसा स्क्वेअर होणार, एक मिनिट. t/2 होल स्क्वेअर इंटू 1/4 झालं. आता लिमिट यूज करा मित्रांनो. आता बघा 2 चा स्क्वेअर 4, 4 4 कॅन्सल होतं आणि टी चा स्क्वेअर टी स्क्वेअर होतो. ओके, फक्त याचं काय आहे, टी स्क्वेअर आहे. तर टी स्क्वेअर साठी इथे तुम्हाला अजून एक टी आणावं लागेल. ओके ना, एच स्क्वेअर आहे, काय आहे, एच स्क्वेअर. एच स्क्वेअर आणण्यासाठी तुमच्याकडे जो एच आहे, ओके, एच तुम्हाला या ठिकाणी आणावं लागेल. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, h/4 ने, सॉरी एच म्हणतो, एच आपण नाही टी यूज केलाय, t/4 ने तुम्हाला काय करावं लागेल, ऍडजस्ट करावं लागेल. ओके, इथे काय होणार, टीचा स्क्वेअर बरोबर आहे, टीचा स्क्वेअर टी स्क्वेअर, या टी एक याच्यामधला आणि याच्यामधला टी कॅन्सल होऊन परत टी वर येतो आणि 2 चा स्क्वेअर 4 4 4 कॅन्सल होतो. म्हणजे आता लिमिट तुम्ही करायला स्टार्ट यूज -1/2√3 इंटू 1 प्लस 1/3 इंटू 1 चा स्क्वेअर इंटू t/4 परत -1/2√3 प्लस टी ची लिमिट यूज केलेली, तुम्ही काय यूज केलेली, टीला लिमिट यूज 0. तर 1/3 इंटू 1 इंटू 0, तर हे सगळं 0 झालं. आन्सर आलं -1/2√3. अशा पद्धतीचं हे एक्झाम्पल होतं मित्रांनो. ओके, चला तर मित्रांनो सेकंड एक्झाम्पल आपण पाहतोय. सेकंड मध्ये सेम त्याच मेथडने आपल्याला करायचं आहे. काय करायचं बघा, सगळ्यात महत्वाचं π/4 आहे. तर x इज इक्वल टू π/4 प्लस टी कन्सिडर केला तर हा x ची व्हॅल्यू तुमच्याकडे π/4 आहे, हा π/4 इकडे आला, -π/4 इज इक्वल टू टी. तर प्लस π/4 मायनस π/4 कॅन्सल जर झाला तर आन्सर तुमच्याकडे येणार मित्रांनो टी. ओके, म्हणजे t10 तुमच्याकडे 0 आलेला आहे आणि ही जी व्हॅल्यू आहे ती x ची व्हॅल्यू आहे. तर इथे बघा, आता यामध्ये सेम क्वेश्चन करायचं आहे तुम्हाला. लिमिट घेताना लिमिट काय घेणार, t10 0 ब्रॅकेट √2 मायनस कॉस x ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे मित्रांनो π/4 प्लस टी. ठीक आहे, त्याच्यानंतर मायनस साइन π/4 प्लस टी. ओके, ब्रॅकेट क्लोज. परत हा पार्ट तुमचा एज इट इज आहे, 4 π/4 प्लस टी, कारण x ची किंमत आहे, आणि मायनस पाय आणि ब्रॅकेट होल स्क्वेअर. ओके, इथपर्यंत आलात मित्रांनो. पुढे जाऊया. आता हा फॉर्म्युला बनतोय आणि हा पण फॉर्म्युला बनतोय. तर लिमिट t10 0 ब्रॅकेटमध्ये √2 ॲज इट इज घ्या, मायनस पण ॲज इट इज घ्या. इथे काय होणार मित्रांनो, कॉस π/4. ओके, त्याच्यानंतर कॉस टी होईल, त्यानंतर प्लस असल्यामुळे मायनस येणार कॉसच्या फॉर्म्युल्यामध्ये, नंतर साइन येणार मित्रांनो π/4,
त्याच्यानंतर साइन टी, परत ब्रॅकेट क्लोज मायनस, परत या साईनचा फॉर्म्युला लागणार साइन पाय बाय 4 कॉस टी प्लस आहे, त्याच्यानंतर इथे येणार तुमच्याकडे साइन नाही कॉस येणार, कॉस पाय बाय 4 आणि साइन टी येणार. हे झालं तुमचं ब्रॅकेट क्लोज. परत अपॉन मध्ये येणार मित्रांनो, आता काय येणार 4 4 कॅन्सल होणार, क्लिअर, म्हणजेच पाय इथे आला प्लस टी 4t सॉरी, त्याच्यानंतर मायनस पाय ब्रॅकेट होल स्क्वेअर आणि हा स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. आता यामध्ये बघा या मायनसने जर मध्ये एंटर केले तर काय होईल बघा, लिमिट टी टेन 0, आपण दोन प्रोसेस एकत्र करतोय, √2 एक तर मायनसने पण जातोय मध्ये आणि कॉस पाय बाय 4 ची व्हॅल्यू, कॉस पाय बाय 4 ची जी व्हॅल्यू आहे ती 1/√2 आहे. त्याच्यानंतर कॉस टी परत मायनस मायनस प्लस होणार, साइन पाय बाय 4 सेम 1/√2 साइन टी, परत मायनस साइन पाय बाय 4 1/√2 कॉस टी. ओके, त्याच्यानंतर परत मायनस प्लस मायनस होणार, कॉस पाय बाय 4 ची 1/√2 साइन टी. ओके मित्रांनो, तर इथपर्यंत आला. परत अपॉन मध्ये, ओके ना, परत अपॉन मध्ये हा प्लस आणि हा मायनस कॅन्सल झाला, 4t चा काय झाला स्क्वेअर झाला, ब्रॅकेट क्लोज. आता कॅन्सलेशन होण्यासारखं काय आहे बघा, 1/√2 नाही, कॅन्सल तर इथे होणं मुश्किल दिसत आहे बघा, आणि साइन बघा हा साइन कॅन्सल होतो, हा सेम असल्यामुळे, बाकी ते कॅन्सलेशन होणं नाहीये. आता इथे बघा हे किती टाइम आहे मित्रांनो, 2 टाइम आहे, तर लिमिट टी टेन 0 √2 मायनस 2 इंटू 1/√2 कॉस टी अपॉन 4चा स्क्वेअर होतो 16t स्क्वेअर. ओके, आता या 2 ला 2 टाइम्स लिहा, कसं लिहा, लिमिट टी टेन 0 √2 मायनस √2 इंटू √2 परत इंटू 1/√2 कॉस टी, कारण यात काही बदल नाही, पण ही प्रोसेस का केली, कारण √2 कॅन्सल करायचं आहे, होते ना क्लिअर. ओके, त्याच्यानंतर 6t स्क्वेअर मित्रांनो, ब्रॅकेट क्लोज. परत विषय कसा झाला बघा, लिमिट टी टेन 0 हे √2 आहे मायनस √2 कॉस टी अपॉन 16t स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. यामधनं कॉमन काय निघणार मित्रांनो, लिमिट टी टेन 0 कॉमन निघणार √2, इथे येणार 1 मायनस कॉस टी येणार मित्रांनो, ब्रॅकेट क्लोज अपॉन 16t स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. आता 1 मायनस कॉस टी म्हणजेच हाफ फॉर्म्युला तुमचा लागू झाला, लिमिट टी टेंड 0. ठीक आहे, याला जर वेगळ्या पद्धतीत घेतलं तुम्ही, √2 मी √2 असं जर घेतलं आणि तो 4 इंटू √2 इंटू √2 घेतला, √2 इंटू √2 काय होईल, 4 4 4 द 16 ना, √2 इंटू √2 2 आला, म्हणजे इथे 8 घ्यावा लागेल आपल्याला. ओके, 8 √2 इंटू √2 4 होणार, सॉरी 2 होणार, 2 इंटू 8 16, म्हणजे हे √2 कॅन्सल झाला. ठीक आहे, परत इंटू लिमिट टी टेन 0, इथे हाफ फॉर्म्युला काय लागू होणार मित्रांनो, 2 साइन स्क्वेअर टी अपॉन 2 अपॉन टी स्क्वेअर, इकडचा इकडे राहिला ना, यामध्ये घेतला नाही आपण, इकडे घेतला. परत लिमिट टी टेन 0 परत इथे काय आला 1/8 √2 ब्रॅकेट क्लोज इंटू, आता इथे लिमिट टी टेन 0 परत
साइन स्क्वेअर टी अपॉन 2, इथे 2 आहे मित्रांनो, इथे 2 ऍडजस्ट करावं लागेल, पण 2 ऍडजस्ट करताना दोन्ही पण स्क्वेअर आहे, म्हणजे तुम्हाला जे ऍडजस्ट करायचं आहे ते 4 ऍडजस्ट करावं लागणार, म्हणजे टीचा स्क्वेअर अपॉन 4 इंटू 4. ओके, 4 4 कॅन्सल होणार. ओके, आता इथे लिमिट यूज केली तर ऑप्शनच नाही आहे काही, ते ॲज इट इज ठेवा, कारण इथे टी नाही आहे. ओके, त्याच्यानंतर आता इथे जर विचार केला तुम्ही, लिमिट टी टेन 0. ओके, त्याच्यानंतर 2 हा इकडे गेला, या साईडला जर घेतला हा 2 इथे डायरेक्ट. ओके, तर 2 तर सरकला, किंवा इथे 2 आणि हा 4 पण आला, हा 4 आणि हा 2 जर आपण इकडे घेतलं समजा इंटू 4, समजलं, 2 आणि 4 या साईडला घेतला आपण, इकडे काय आलं बघा, साइन टी अपॉन 2 आणि टी अपॉन 2 होल स्क्वेअर. लक्षात येतं, याचं स्क्वेअर रूट काढलं आपण, आणि हे तर स्क्वेअर रूट काढलं आणि होल स्क्वेअर घेतला, परत यांचा स्क्वेअर केला तर हीच प्रोसेस येणार. ठीक आहे, आणि 2 अपॉन 4 या साईडला घेतलं आपण. आता 2 1 2, 2 2 4, म्हणजेच काय येणार मित्रांनो, 1 अपॉन 16 रूट 2 इंटू टी टेन 0, म्हणजेच 1चा स्क्वेअर. ओके, त्याच पद्धतीने 1चा स्क्वेअर 1 अपॉन 16 रूट 2. अशा पद्धतीचं हे एक्झाम्पल होतं मित्रांनो, एकदम सिंपल आणि इझी अशा पद्धतीचं हे एक्झाम्पल आहे. चला पुढचं एक्झाम्पल बघूयात. पहा, सेम एक्झाम्पल आहे, काहीच फरक नाही आहे, फक्त इथं लक्षात ठेवा, जे तुम्हाला पुट करायचं आहे ते काय पुट करायचं असतं, एक्स इज इक्वल टू पाय बाय 6 प्लस टी, हे पुट करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर पाय बाय 6 मायनस पाय बाय 6 इज इक्वल टू टी, म्हणजे इथे आला 0 इज इक्वल टू टी, ब्रॅकेट क्लोज, इथे पण ब्रॅकेट क्लोज. ओके, परत आता तुम्ही व्हॅल्यू जर पुट केलात, लिमिट टी टेन 0, परत 2 मायनस रूट 3 कॉस, काय येणार, एक्सच्या जागेवर काय येणार मित्रांनो, पाय बाय 6 येणार ना, आणि प्लस टी, परत मायनस साइन पाय बाय 6 प्लस टी, ब्रॅकेट क्लोज, परत इकडे काय होणार, 6 इंटू पाय बाय 6 प्लस टी, परत मायनस पाय, ब्रॅकेट होल स्क्वेअर. ठीक आहे, परत हा फॉर्म्युला लागू झाला, म्हणजेच लिमिट टी टेन 0 टू मायनस रूट 3, आता ब्रॅकेटमध्ये चालणार आपण, कॉसचा फॉर्म्युला लागणार, कॉस पाय बाय 6, त्याच्यानंतर कॉस टी प्लस असल्यामुळे मायनस येणार, साइन पाय बाय 6 आणि साइन टी, ब्रॅकेट क्लोज, मायनस नेक्स्ट ब्रॅकेट साइन पाय बाय 6, त्याच्यानंतर कॉस टी येणार, प्लस परत साइन नाही कॉस येणार, आता कॉस पाय बाय 6, कॉस पाय बाय 6 आणि साइन टी, ब्रॅकेट क्लोज. ओके, त्याच्यानंतर यामध्ये 6 आणि 6 कॅन्सल झाला मित्रांनो, म्हणजे पाय प्लस 6 इंटू 2 6t मायनस पाय होल स्क्वेअर. ओके, त्याच्यानंतर ब्रॅकेट क्लोज. ठीक आहे मित्रांनो, हा एक्सपॅन्डेड फॉर्म्युला लक्षात आला असेल तुम्हाला, कॉस ए मायनस बी ए प्लस बी. ओके, तो फॉर्म्युला आपण यूज केला. त्याच्यानंतर लिमिट टी टेन 0, सेम 2 मायनस रूट 3 ब्रॅकेट कॉस पाय बाय 6 जो आहे त्याची व्हॅल्यू आहे रूट 3 बाय 2 कॉस टी मायनस साइन पाय बाय 6 आहे, म्हणजेच 1 बाय 2 येणार आणि साइन टी येणार. ओके, त्याच्यानंतर मायनस 1 बाय 2 कॉस टी प्लस रूट 3 बाय 2 काय येणार मग, साइन टी.
अशा पद्धतीचं आहे. त्याच्यानंतर कॅन्सलेशन काय होणार, मायनस पाय प्लस पाय, इथे आला 6t होल स्क्वेअर आणि इथला ब्रॅकेट क्लोज. परत मित्रांनो लिमिट t टेंड 0, परत 2ने जर 3ने जर इंटू केलं मध्ये समजा 2 मायनस 3/2 येणार कॉस टी, परत मायनस मायनस प्लस होणार, इथे येणार √3/2 साइन टी. ओके, आता मायनसने इंटू करा, मायनस 1/2 कॉस टी मायनस इंटू प्लस मायनस √3/2 साइन टी. ओके, त्याच्यानंतर 6चा स्क्वेअर 36t स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. कॅन्सलेशन होणार हे दोघं जण, हे दोघं कॅन्सल झाल्यानंतर लिमिट t टेंड 0. ओके, त्यानंतर मित्रांनो हे जे दिसतंय तुम्हाला यांचं ॲडिशन होणार, म्हणजे 2 मायनस दोघांचं ॲडिशन 2 2 सेम आहे, वरचं ॲडिशन आलं 4/, काय येणार मित्रांनो, हे बघा -3 आणि -1 म्हणजे -4/, काय येणार 2 येणार ना, म्हणजे काय होणार -4/2 कॉस टी अपॉन 36t स्क्वेअर. आता 2 1 2 2 2 4. ओके, म्हणजे लिमिट t टेंड 0, परत 2 - 2 कॉस टी अपॉन 36t स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. परत मित्रांनो 2 जर कॉमन काढलात तुम्ही, लिमिट t टेंड 0, 2 जर कॉमन काढलात 1 मायनस कॉस टी येणार मित्रांनो अपॉन 36t स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. ओके, आता 2ने जर डिवाइड केलं तर इथे येतं 18, क्लिअर ना. परत लिमिट t टेंड 0, आता मला सांगा हा हाफ फॉर्म्युला यूज करा, 2 साइन स्क्वेअर t/2 येणार. परत इथं काय आलं मित्रांनो 18, परत t स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. हा पूर्ण पार्ट साईडला घ्या, म्हणजे काय होणार 2/18. आता हे लिमिट इकडे जाणार, लिमिट t टेंड 0, परत इकडे आपल्याला थोडंसं ॲडजस्टमेंट करावं लागणार. काय तर बघा हा स्क्वेअर आहे, याच्या खाली काय करावं लागेल, t स्क्वेअर 4 × 4 करावं लागेल. ओके, 4 4 कॅन्सल. का 4, कारण 4चा स्क्वेअर रूट 2 हे याला मॅच होणार, कारण आपला फॉर्म्युला साइन θ/θ पाहिजे, बरोबर आहे. मग हा थिटा कोण आहे, t/2, मग इथे t/2 यायला पाहिजे, म्हणजे याचं स्क्वेअर रूट काढल्यानंतर t/2 येणार. मग 1/, इथं आला 9, लिमिट t टेंड 0. ओके, हा 4 पण या साईडला ॲडजस्ट केला. त्याच्यानंतर इकडे घ्या आता साइन t/2 अपॉन t/2 होल स्क्वेअर. ओके, आता 1/4 × 9 इंटू 1चा स्क्वेअर, आन्सर आलं 1/36. 9 4 36. अशा पद्धतीचं हे एक्झाम्पल होतं मित्रांनो. चला नंबर आता बघतोय आपण. 4th नंबर एकदम इझी आहे बघा. तुम्हाला सांगितलं साइन साइन असेल आणि इथे थिटा वेगळा असेल तर फॉर्म्युला तुमच्या लक्षात लगेच यायला पाहिजे. ओके, फॉर्म्युला जो आहे तुमचा कोणता लागू होणार, साइन ए मायनस साइन बी. फॉर्म्युला कोणता हा माहिती आहे, साइन ए मायनस साइन बी चा. हे तुमच्यासाठी सांगतोय, लक्षात ठेवा फक्त. ओके, कॉस ए प्लस बी अपॉन 2 इंटू साइन ए मायनस बी अपॉन 2 हा फॉर्म्युला तयार होणार मित्रांनो. जर असं असेल तर इथे ए कोण असणार √x आणि बी कोण असणार √a. ही गोष्ट फक्त लक्षात ठेवा. चला तर मग स्टार्ट करूया. ओके, पहा आता यामध्ये लिमिट x टेंड a, लिमिट यूज करायची गरज नाही. आता जर फ्रॅक्शन असेल π/4 पाय वगैरे त्यावेळेस ती व्हॅल्यू पुट करायची असते मित्रांनो. इथे असा फॉर्म्युल्यामध्ये लगेच फॉर्म्युला पुट करायचा आहे. आता 2 आला, कॉस आला, त्याच्यानंतर √x प्लस √a अपॉन काय येणार 2. त्याच प्रकारे साइन
रूट एक्स मायनस रूट ए अपॉन 2 ब्रॅकेट क्लोज, परत अपॉन, फार छान सुंदर रेष आली होती आहे ना, परत थोडंसं सुंदर काढूया. ओके, तर एक्स मायनस ए. ओके, परत हा जो ग्रुप आहे या ग्रुपला साईडला करा, कारण आपल्याकडे फॉर्म्युला जो आहे तो साइन थिटा अपॉन थिटा आहे. क्लिअर? मग करायचं काय बघा, लिमिट एक्स टेंड ए, याला वेगळं घ्या, टू कॉस रूट एक्स प्लस रूट ए अपॉन 2 ब्रॅकेट क्लोज, परत लिमिट एक्स टेंड ए ब्रॅकेटमध्ये साइन रूट एक्स मायनस रूट ए अपॉन 2, परत एक्स मायनस ए अपॉन 2 इंटू 2 घ्या. हे ॲडजस्ट केले मित्रांनो. ओके, आता काय करायचं बघा, ही जी प्रोसेस आहे ही या साईडला घ्या. म्हणजे इथे काय होणार बघा, इथे लिमिट जर यूज केली 2 कॉस, एकच्या ठिकाणी तुम्हाला ए यूज करायचं, म्हणजे रूट ए प्लस रूट ए आला अपॉन काय आला 2, आणि हा पण 2 इकडे जाऊ द्या. ओके, परत इंटू हा फॉर्म्युला तुमचा बनलाय. इथे वाटलं असतं लिमिट एक अजून स्टेप वाढवा, लिमिट एक्सटेंड ए, परत साइन रूट एक्स मायनस रूट ए अपॉन 2 अपॉन रूट एक्स, हे रूट राहिलं पाहिजे, रूट एक्स रूट ए. ओके, कारण रूटमध्येच आहे ना तो. हो, रूटमध्ये नाही आहे, म्हणजे तुम्हाला तो रूटमध्ये करावं लागेल एक्स मायनस एला. ठीक आहे मित्रांनो, याला काय करावं लागेल, हा रूटमध्ये नाही आहे तर त्याला रूटमध्ये करावं लागेल. रूटमध्ये करण्यासाठी सगळ्यात प्रथम आपल्याला या फॉर्म्युल्यात टाकावं लागेल. तर थोडंसं आपण काय करणार, याला इथे चेंजेस करणार थोडासा. ओके, पहा काय करणार आता. हे तर झालं, याचा विषय तर झाला इकडे. ओके, पण इकडचा विषय वाढणार कसा बघा, याला जर तुम्ही थोडंसं रूटमध्ये चेंजेस केला, रूट एक्स मायनस ए म्हणजे थोडक्यात याचा स्क्वेअर आणि याचा स्क्वेअर, म्हणजे आहे त्या कंडिशनला आपण येणार. म्हणजे रूट एक्स स्क्वेअर मायनस रूट एक्स स्क्वेअर मायनस रूट ए स्क्वेअर, म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. काय होणार, रूट एक्स मायनस रूट ए, त्याच्यानंतर इथे पण रूट एक्स प्लस रूट ए. ओके, मग काय करायचं आहे आता, हे तर आपल्याकडे आहे, ह्याची गरज नाही आहे, तर मग तो इकडे जाणार. काय होणार, तो इकडे जाणार. मग इकडे काय येणार तो, आता इथे मी तर यूज केलेली लिमिट, मग एकच्या ठिकाणी तुम्ही काय करणार, रूट ए टाकणार आणि प्लस रूट ए टाकणार. ओके, त्याच्यानंतर इथे काय टाकणार तुम्ही, आता एक 2 आपण घेतलेला आहे ऑलरेडी, इथे ॲडजस्ट केला होता, बरोबर आहे. हा 2 जो आहे, वाटलंच तर पुढची एक स्टेप घेऊ, ही पार्ट तुमचा ॲज इट इज आहे बघा. ठीक आहे, हा 2 जर सोडला तर इकडे काय आहे, रूट एक्स मायनस रूट ए आहे. आता आपल्याला 2 ॲडजस्ट करावा लागणार. इथं बघा आता 2 कॉस रूट ए किती झाले, 2 रूट ए अपॉन 2, परत इथे पण 2 रूट ए इंटू लिमिट एक्सटेंड ए ब्रॅकेटमध्ये साइन रूट एक्स मायनस रूट ए अपॉन 2, हे मायनस आहे, परत इथे मित्रांनो रूट एक्स मायनस रूट ए अपॉन 2, म्हणजे 2 आपण ॲडजस्ट केलेला आहे. ओके, परत 2 काय झालं मित्रांनो, कॅन्सल झालेला आहे. हा पण 2 काय झाला, कॅन्सल झाला, म्हणजेच कॉस रूट काय आला, ए आला. ओके, आणि हा तुम्हाला सांगितलेला जो 2 आहे तो 2 आला. काय आला, 2. हा जो 2 आहे ना तो 2 आला, आणि हा पण राहिलेला रूट ए आला. समजते, हा 2 कॅन्सल झाला, कॉस रूट ए, त्याच्यानंतर हा इथला 2 इथे आला, त्याच्यानंतर रूट ए ॲज इट इज, आणि इन टू ही लिमिट जर इथे यूज केली काय होणार, साइन, लिमिट आताच नका यूज करू, लिमिट एक्सटेंड ए साइन रूट एक्स मायनस रूट ए अपॉन 2, परत रूट एक्स मायनस रूट ए अपॉन 2, म्हणजे साइन थिटा अपॉन थिटा झाला मित्रांनो. तर कॉस रूट ए अपॉन 2 रूट ए इंटू हा फॉर्म्युला बनला तुमचा 1, म्हणजे आलं काय आन्सर, कॉस रूट ए अपॉन 2 रूट ए. अशा पद्धतीचं हे एक्झाम्पल होतं मित्रांनो. ओके,
क्वेश्चन नंबर हा कोणता झाला मित्रांनो? 4. सेकंड मधला 4 हा लक्षात आला मित्रांनो. चला पुढचा क्वेश्चन घेऊया. चिंदीचा क्वेश्चन आहे हा पण. ठीक आहे. आता बघा, हा या क्वेश्चन मध्ये 3 दिसते, बरोबर आहे. 34 43 फॉर्म्युला लक्षात पाहिजे तुमचा. 34 हा तुमचा जो फॉर्म्युला आहे तो असेल तुमचा साइन साठी. ओके. नंबर 5 इथे cos 3x आहे, म्हणजे तुम्हाला जो 43 चा फॉर्म्युला यूज करायचा. 43 नेमका काय? 43 आणि 34 लक्षात ठेवा. 34 हा साइन साठी असतो, 43 हा कॉस साठी असतो. बघा हा काय? 4 कॉस स्क्वेअर. ठीक आहे. कॉस स्क्वेअर काय येणार तर यामध्ये 3x. कॉस स्क्वेअर 4 कॉस स्क्वेअर x येणार अगोदर, त्याच्यानंतर मायनस 3 कॉस एक्स, याला म्हणतात 43. आणि तो साइन असेल तर याला अपोज होणार, हा इकडे जाणार हा इकडे येणार, सिम्बॉल मायनस असं राहणार साइन साठी. ओके. हा तुमच्याकडे फॉर्म्युला आहे ट्रिपल अँगल ट्रिग्नोमेट्री सेकंड मध्ये पार्ट 1. आता यामध्ये बघा तुम्ही तर इथे यूज केला काय? लिमिट. लिमिट एक्सटेंड π/2 ब्रॅकेट cos 3x ची व्हॅल्यू घ्या डायरेक्ट. आता काय येणार? 4 cos स्क्वेअर x प्लस 3, सॉरी प्लस 3 नाही, मायनस आहे ना, मायनस 3 cos x. हा पूर्ण फॉर्म्युला आपण 3x च्या ठिकाणी केला आणि प्लस 3x हा उरलेला पार्ट 3 cos x. ओके. त्याच्यानंतर अपाऊन मध्ये 2x मायनस पाय रूट ब्रॅकेट क्यूब. आता हा तर मित्रांनो कॅन्सल झाला. ओके. आता आलं काय खाली? उरलं काय बघा? लिमिट एक्सटेंड π/2, त्याच्यानंतर 4 cos स्क्वेअर x अपॉन 2x मायनस पाय होल क्यूब. झालं इथपर्यंत. आता व्हॅल्यू पुट करावं लागेल कारण दुसरा काही ऑप्शन नाही आहे इथं. कसा पुट करायचा बघा? x इज इक्वल टू इथे काय आहे बघा? π/2 प्लस टी, म्हणजेच हा π/2 x ची व्हॅल्यू पुट करा. π/2 हा π/2 इकडे आला, मायनस π/2 इज इक्वल टू टी. दॅट मीन 0 इज इक्वल टू काय आलं मित्रांनो? टी. आणि ही x ची व्हॅल्यू म्हणजेच लिमिट टी टेंड 0 होणार. ब्रॅकेटमध्ये काय आहे? 4 कॉस स्क्वेअर x ची व्हॅल्यू काय आहे तुमच्याकडे? पाय अपॉन 2 प्लस टी ब्रॅकेट क्लोज अपॉन 2 इंटू π/2 प्लस टी मायनस पाय आणि ब्रॅकेट क्यूब. ओके. त्याच्यानंतर लिमिट टी टेंड 0, त्यानंतर 4. ओके. कॉस काय आहे? क्यूब आहे. कॉस काय आहे इथे? सॉरी इथे क्यूब राहील. क्यूब क्यूब क्यूब, कारण 43 आणि 34 हा इथे क्यूब राहणार मित्रांनो. एक लक्षात ठेवा तेवढा फॉर्म्युला, क्यूब राहणार. त्याच्यानंतर π/2 प्लस काय आहे? टी आहे. तर π/2 प्लस टी म्हणजे ही फ्रॅक्शन मध्ये, तर व्हॅल्यू काय येणार? डायरेक्ट टी येणार. π/2 प्लस म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये, π/2 प्लस टी म्हणजे कोणत्या क्वाड्रंट मध्ये? सेकंड. सेकंड मध्ये काय असतं? निगेटिव्ह. कॉस हा निगेटिव्ह म्हणजे मायनस आला. परत इथे पहा 2 2 कॅन्सल झाला, म्हणजे काय आलं? पाय प्लस 2 इंटू टी 2t मायनस पाय ब्रॅकेट क्यूब. हे झालं कॅन्सल. परत लिमिट टी टेंड 0 ब्रॅकेटमध्ये मायनस 4. ओके. त्याच्यानंतर कॉस काय आहे मित्रांनो? हा कॉस क्यूब टी अपॉन 2t चा क्यूब 8t क्यूब ब्रॅकेट क्लोज. या मायनस 4 अपॉन 8 ला साईडला घ्या. झालं. लिमिट टी टेंड 0. आता सरळ कॉस टी अपॉन टी तुमच्याकडे फॉर्म्युला आहेच. कॉस टी कॉस 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 कॉस. ओके. आता याच्यामध्ये कॉस आहे, बट कॉस π/2 जर असेल हा फ्रॅक्शन, तर इथली पण व्हॅल्यू चेंज होते. इथली व्हॅल्यू म्हणजे काय होईल? साईन होईल. हे लक्षात असू द्या, साईन होईल, कारण आपल्याकडे साईनचा फॉर्म्युला आहे आणि फॉर्म्युला पण थोडासा आपला रॉंग झाला. इथे साईन आहे. ओके. कारण इथे सरळ सरळ ना, π/2 फ्रॅक्शन असेल तर, सॉरी इथे
फ्रॅक्शन असेल तर कॉज चेंज होतो, फंक्शन चेंज होतो सरळ सरळ, तर कॉजचा साईन होतो. ओके, त्याच्यानंतर साईन क्यूब टी, आणि हे -4/8 आपण बाजूलाच काढलेलं आहे. त्याच्यानंतर इथे जर आपण असं लिहिलं साईन टी अपॉन टी क्यूब, तर काही फरक पडणारा नाही आहे. तर 4ने जर डिवाइड केलं 1/2 येणार, आणि इथे इंटू 1 येणार, म्हणजेच आन्सर आलेला आहे -1/2. अशा पद्धतीचं या ठिकाणी एक्झाम्पल मित्रांनो आपलं 5th नंबरचं संपलेलं आहे. अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्याला पाहिजे असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.